नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लंडनमधील प्रसिद्ध डॉक्टर आणि प्रसिद्ध यूट्यूबर डॉक्टर संग्राम पाटील यांचं नाव तुम्ही एव्हन आतापर्यंत ऐकलं असेलच. त्यांच्या विरोधात सध्या लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे. या लुकआउट सर्क्युलरमुळे डॉक्टर संग्राम पाटील हे मुंबईमध्येच अडकून पडलेले आहेत. त्यांनी अशी एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियामध्ये पोस्ट केलेली होती की ज्याच्यावरून दोन समाजामध्ये, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याचा धोका होता. आणि अशी पोस्ट शेअर केल्यामुळेच त्यांच्या विरोधात BNSच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामुळे झालेलं काय आहे की त्यांना लंडनमध्ये जायचं असूनही सध्या तरी त्यांना मुंबईमध्येच अडकून पडावं लागलेलं आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं आहे की खरं तर मला 19 तारखेलाच लंडनला जायचं होतं, पण पोलिसांनी थांबवून ठेवल्यामुळे माझ्या कुटुंबापासून मी विभक्त झालेलो आहे. माझी मुलं लंडनमध्ये तिकडे तणावामध्ये आहेत. डॉक्टर संग्राम पाटील हे कोरोना काळामध्ये प्रसिद्धीस आलेले डॉक्टर आहेत. मोदी आणि भाजपचे विरोधक म्हणूनच ते ओळखले जातात. त्यांनी UKचं नागरिकत्व पत्करलेलं आहे, त्यामुळं ते UKचे नागरिक आहेत. परिणामी त्यांना भारतीय कायदे हे लागू होत नाहीत. आणि असं असतानाही ते सातत्यानं भाजपच्या विरोधात आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात हे बोलत असतात आणि लिहित देखील असतात. त्यांना जानेवारीमध्ये भारतामध्ये परत यायचं होतं आणि येतानाच त्यांची खरं तर नवी मुंबई विमानतळावरती अडवणूक करण्यात आलेली होती. ही अडवणूक करताना त्यांची तब्बल 10 ते 12 तास कसून चौकशी झालेली होती. आता त्यांच्या विरोधात जी तक्रार झालेली आहे ती तक्रार एवढी अशी मोठी आहे का की खरोखरीच त्यांच्या विरोधात एखाद्या कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंडासारखं लुकआउट सर्क्युलर जारी करावं, त्यांना त्यांच्या मूळगृही म्हणजे लंडनला देखील जाता येऊ नये, त्यांची आणि मुलांची फाटाफूट व्हावी, त्यांना वेगवेगळ्या कायदेशीर चौकशांना सामोरं जावं, असा खरोखरीच तो गुन्हा आहे का? त्यांनी एक अशी पोस्ट शेअर केलेली होती की ज्याच्यामधनं नरेंद्र मोदी यांचा उपमर्द होतो असा अर्थ आपल्याला काढता येऊ शकतो. ती एकतर उपरोधिक पोस्ट होती, पण याच्या आधी त्यांनी काही भाजपच्या विरोधात पोस्ट केलेल्या होत्या, हे नाकारता येत नाही. पण याचा अर्थ भाजपच्या विरोधात आणि मोदींच्या विरोधात कोणी बोललं तर त्याच्या विरोधात थेट कारवाई होऊ शकते, भले तुम्ही लंडनला असाल किंवा तुम्ही भारताबाहेर असाल. कधी ना कधी आम्ही तुम्हाला पकडू आणि कायद्याच्या साठ्यामध्ये अडकू, असाच हा उद्योग अनेकांना वाटतो आहे. आणि त्याच्यामध्ये तथ्य देखील आहे. आज याबाबत उच्च न्यायालयामध्ये संग्राम पाटील यांनी याचिका दाखल केलेली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की मी पोस्ट शेअर केलेली आहे, पण ती माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्या पोस्टमुळं कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होणार किंवा दोन गटांमध्ये विद्वेष तयार होणार अशा कोणताही उद्देश नव्हता. आणि ती पोस्ट वाचल्यानंतर अनेकांचं मत हे अशाच प्रकारचं होऊ शकतं. पण भाजप सत्तेत आल्यानंतर किंवा जर कोणी भाजपच्या विरोधात बोललं तर त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते, अशाच प्रकारचा इशारा हा संग्राम पाटील यांच्यावर झालेल्या कारवाईतनं दिसून येत आहे. बरं, ती जी लुकआउट सर्क्युलर आहे त्या लुकआउट सर्क्युलर जरी जारी केलेलं असलं तरी त्यांना अटक करता येत नाही, कारण अटक करणं इतपत ती मोठी केस नाही आहे. आणि पण त्यांना त्रास तर द्यायचा आहे आणि त्यांची अडवणूक तर करायची आहे, आणि त्यामुळंच त्यांच्या विरोधात एक प्रकारे पोलीस कारवाई ही सुरू असल्याचं पाटील यांचे समर्थक बोलत आहेत. मला देखील असं वाटतं आहे की खरोखरीच एखाद्या पोस्टवरनं किंवा एखाद्या सोशल मीडियामधल्या एखाद्या क्रिएटिव्हमुळं कोणाच्या विरोधात इतकी कठोर कारवाई होण्याचा देखील हा पहिलाच प्रसंग असावा. त्याच्यामध्ये थेट धर्माचा कोणताही उल्लेख नव्हता, थेट कोणती धार्मिक भूमिका घेण्यात आलेली नव्हती, जातीय भूमिका घेण्यात आलेली नव्हती. पण असं असतानाही केवळ एखाद्या नेत्याच्या विरोधात बोललं म्हणून पोलीस कोणत्या थरावर जाऊ शकतात हे याचं द्योतक आहे. हा जर निकष लावायचा म्हटला तर भाजपचे अनेक नेते, MIMचे अनेक नेते हे या BNSच्या कलमाखाली अटक होऊ शकतात, त्यांच्या विरोधात कारवाई होऊ शकते. पण राजकीय पटलावरती असे विधानं सर्रासपणे नेते मंडळी करत असतात. त्यांच्याकडे मात्र त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून सरकार दुर्लक्ष करत असतं, किंवा तशी जर कारवाई केली तर सरकारच्या विरोधात हा रोष उमटवू शकतो. पण जी मंडळी अशी एकाकी आहेत, एकाकी पद्धतीनं यूट्यूब चॅनल चालवतात, सोशल मीडियामध्ये आपलं मत मांडतात, त्यांना रोखण्यासाठी अशा कारवाया किंवा असे गुन्हे हे सरकारला अतिशय योग्य वाटतात. आणि त्यामुळंच संग्राम पाटील यांची कायदेशीर कोंडी करण्याचा प्रयत्न
सरकारनं अजून तरी सोडलेलं नाहीये. आता ही केस एवढी सरकारसाठी महत्त्वाची होती की खुद्द अधिवक्ता मिलिंद साठे हेच या केसमध्ये सरकारच्या बाजूने उभे राहिलेले होते. उच्च न्यायालयाने त्यांना विचारलं की खरोखरीच लुकआउट सर्क्युलर लागू करण्या इतपत किंवा असा गुन्हा दाखल करण्या इतपत संग्राम पाटील यांचा गुन्हा आहे का, तशी त्यांची कृती आहे का. आता या विरोधात देखील बाजू मांडण्यासाठी सरकारनं 1 आठवड्याची मुदत मागितलेली होती. त्यामुळं 4 फेब्रुवारीपर्यंत या साऱ्या प्रकरणाची सुनावणी पुढे गेलेली आहे. म्हणजे 4 फेब्रुवारीपर्यंत संग्राम पाटील हे मुंबईमध्येच अडकून पडणार हा त्याचा अर्थ आहे. तसं पाहिलं तर मुंबई पोलिसांना या केसमध्ये मग तसं यशच आलेलं आहे, कारण त्यांचा उद्देश जो आहे तो संग्राम पाटील यांची कोंडी करण्याचाच आहे. आता त्यांच्या विरोधात भारतीय न्यायदंड संहितेमधलं 353/2 हे जे हा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याचं स्वरूप मुंबई पोलिसांनी एवढं व्यापक केलेलं आहे की सोशल मीडियावरती कोणतीही पोस्ट या कलमाअंतर्गत गुन्हा म्हणून दाखवता येऊ शकेल. आता जी गोष्ट संग्राम पाटलांसाठी लागू आहे ती गोष्ट उद्या भाजपच्या विरोधात बोलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात लागू करण्याचाच मार्ग संग्राम पाटील यांच्या केसमुळे खुला होऊ शकतो. त्यामुळं 4 फेब्रुवारीला उच्च न्यायालयामध्ये संग्राम पाटील यांच्याबद्दलच्या कारवाईबाबत न्यायालय काय भूमिका घेणार याकडे खरं तर अनेकांचं लक्ष लागणं आवश्यक आहे. कारण आज ना उद्या संग्राम पाटील जसे कायद्याच्या कसोटीत अडकलेले आहेत तशा कचाट्यामध्ये अनेक जण अडकू शकतात. आता संग्राम पाटील यांची एक पोस्ट त्यांना एवढी महागात पडलेली आहे, पण दुसरीकडे आजच उच्च न्यायालयामध्ये अशी एक केस आलेली आहे की ज्याच्यावरनं देवेंद्र फडणवीस सरकारची लक्तरं ही उच्च न्यायालयामध्ये निघालेली आपल्याला पाहायला मिळाली. ती केस काय होती तर ती केस होती रायगडचे मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या विरोधातील. गोगावले यांच्या मुलानं महाड नगर परिषदेच्या मतमोजणीच्या वेळी राडा घातला. हा राडा घातल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला. आता या सगळ्या घटनेला 1.5 महिना झाला तरी भरत गोगावले यांचा मुलगा अजूनही हजर झालेला नाही किंवा पोलीस त्याला अटक करू शकलेले नाहीयेत. आणि या अटकपूर्व जामिनासाठी भरत गोगावले यांचा मुलगा आज उच्च न्यायालयात गेलेला होता. तेव्हा उच्च न्यायालयानं फडणवीस सरकारला अक्षरशः झापलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मंत्र्यांचा मुलगा म्हणून पोलीस जर एखाद्या आरोपीला अटक करू शकत नसतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था खरंच आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. हे विधान केलं. याबाबत मुख्यमंत्री काही बोलू शकत नाही, पण आम्हाला मात्र बोलावं लागेल अशी कठोर भूमिका न्यायमूर्ती माधव जमादार यांनी घेतली. खरोखरीच माधव जमादार यांचं हे वक्तव्य हे सरकारला झोंबणारच असं आहे. आणि याबाबत आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरकारला भूमिका स्पष्ट करायला सांगितली. म्हणजे ज्या मंत्र्याचा मुलगा राडा करतो, विरोधकांना धमकावतो, त्याला पोलीस हात देखील लावत नाहीत. आणि एक उच्च शिक्षित डॉक्टर ज्यानं आपलं जाऊन लंडनमध्ये नाव कमावलेलं आहे, तिथल्या ब्रिटिश आरोग्य सेवेमध्ये काम करतो आहे, कोरोना काळामध्ये ज्याने अनेकांना दिलासा दिलेला आहे, त्याने काही राजकीय मतं व्यक्त केली तर त्याला मात्र कायद्याचा बडगा. असं हे महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या 2 भूमिका आज आपल्याला सरळ सरळ दिसलेल्या आहेत. त्यामुळंच या दोन्ही भूमिका आज योगायोगानं उच्च न्यायालयात आल्या, पण त्यामुळं मुंबई पोलिसांचं आणि पर्यायानं महाराष्ट्र सरकारचं पितळ उघडं पडलेलं आहे. खरोखरीच संग्राम पाटील यांच्या विरुद्ध मुंबई पोलिसांनी जी काही कारवाई केलेली आहे ती ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मान्य होण्यासारखी नाहीये. पण हम करे सो कायदा अशी जी वृत्ती भाजपमध्ये आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आलेली आहे त्याचाच हा सगळा परिणाम आहे. या परिणामांपासून वाचवण्याची जबाबदारी ही उच्च न्यायालयाची आहे आणि या केसमध्ये आपल्याला ते दिसून येईल अशी आपण अपेक्षा धरूया. आणि गोगावले यांच्या पुत्राला देखील न्यायालय आणि पोलीस कठोर शिक्षा देतील याची देखील अपेक्षा बाळगूया. एवढेच या निमित्तानं सांगावंसं वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स ऑफ मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स ऑफ वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी.
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.